आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। झाडाला नवीन पालवी फुटत असतानाच खोडाला आग लागल्यासारखं वाटतंय आज मला। माझ्या आयुष्यात नवीन आनंद येतोय, सगळे किती खुश आहेत। पण नियतीलाच माझी परीक्षा घ्यायची असेल तर ठीक आहे, मी देईन ही परीक्षा। पण आता मी इथे राहणार नाही, आता या संसारात रमणार नाही। मी घरी जाते खरं, पण दादाला जाऊन काय सांगू? त्याची तब्येत ठीक नाहीये। दादा, हा दादा। तेजू कामात नाहीस ना? नाही नाही, बोल की। हा, नानांचा फोन आला होता। दत्तू पाहुण्यांना आणि धनुला फिरायला पाठवायचं म्हणत होते। त्यांच्या संग मी आणि तुळजा दोघांना बी जावं म्हणतात ते। आता आम्ही 2 जोडपी निघालोय, तर मी म्हणलं तू आणि शत्रू पाहुणे आला असतं बरं झालं असतं, है ना? तेवढं तुम्हाला बी बरं वाटेल आणि फिरणं बी होईल तुमचं। ऐकतेस ना? हा, हो हो ऐकते है। मग बोल की काहीतरी। नाही बघ, राजू आणि बागू ते दोघीच कशा घरात राहणार? मग म्हणलं त्यांना बी संग घ्यावं। आता सगळेच जाऊया म्हणतोय मी, है ना? कधी निघणार आहेत तुम्ही सगळे? एक आता बॅग भरायला घेतोय, पार्टीची गाडी होती। या फिरायच्या प्लॅनमुळे निदान 2 दिवस तरी हा प्रश्न पुढे ढकलला जाईल। घरी का आले म्हणून कोणी विचार आला नसेल, बाकी पुढचं पुढे बघेन। तेजू, अरे बोल की काहीतरी। दादा, अरे 4था महिना लागलाय मला। थोडं जास्त चाललं ना तरी चक्कर आल्यासारखं होतं। हे फिरायला येणं झेपल मला असं वाटत नाही। तुम्ही जाऊ जा की, छान एन्जॉय करा। तेजू, ठीक आहेस ना तू? हो दादा, एकदम छान। आणि हा, राजू आणि बाबूकडे ना मीच येऊन राहणार आहे तुम्ही येईपर्यंत। रिसॉर्टवर राहण्यापेक्षा माहेर येऊन 2 दिवस राहिलेला आवडेल मला। चालेल ना दादा? तेजू, चालेल ना, काय विचारतेस ग? हे बघ, हे घर मी जरी चालवत असलो ना तरी पूर्ण आपल्या सगळ्यांमुळे होतं, हे लक्षात ठेव। आणि तू लग्न होऊन सासरी जरी गेली असशील ना तर या घराला तुझ्या पावलांची ओढ कायम असते। आणि परवानगी देणार मी कोण आहे? थँक्यू दादा, तुमचा प्रवास सुखाचा हो। आणि हा, आवरा आता, बॅगा बिगा भरा, मी येते थोड्या वेळात। ठेवतो। नाही सुनबाई, आज आम्ही तुमच्या नजरेला नजर नाही देऊ शकत। आमची आवरादच खोटी निघाली। त्यांनी जे केले ते माफ करण्यासारखं नाही, अजिबात नाही। त्यामुळे आम्ही तुम्हाला अडवणार नाही। फक्त एकच विनंती आहे, हे सगळं जावई बापूंना सांगण्याआधी आम्हाला थोडा वेळ द्या। नाही, आमच्या चिरंजीवांची कान उघडणे ते आम्ही करूच। ह्या सगळ्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे ना। एवढं ऐका, मी चालली ते मला मोकळा श्वास हवाय म्हणून। या माणसाचं नाव दादासमोर काढून मला त्याच्या आनंदाची माती नाही करायची। कधी नव्हे तर तो फिरायला चाललाय, पण हो, एकदा दादा आला ना की मग मात्र मी शांत बसणार नाही। आणि हो, तुम्ही आम्हाला तुमच्या वडिलांच्या जागी बघता असं मानला होता, त्याच वडिलकीच्या नात्यानं सांगतो, घरी जाताना आमच्या गाडीने जावा। तुम्हाला तुमच्या बरोबर एका लहानग्या जीवाची काळजी घ्यायची हे लक्षात असू द्या। तेजू,
मला कळतंय हे सगळं काय चाललंय. या परिस्थितीत तुला शांत राहा, त्रास करून घेऊ नकोस तरी कसं सांगू मी. अगं पण अशा परिस्थितीत घरातनं बाहेर जाणं म्हणजे कसं थांबू आत्या सांग की. इथे थांबले ना तर जे बघितलं ते डोळ्यासमोर कधीच जाणार नाही. या सगळ्याचा पोटातल्या जीवावर काय परिणाम होईल ना याच काळजीने जाते मी इथनं. आणि तसंही कुणासाठी थांबू मी इथं. अजून थोडा वेळ जरी आमच्या नजरेसमोर थांबलात ना तर आज आमच्या हातून पोटच्या पोराला मारल्याचं पाप घडल्याशिवाय राहणार नाही. निघा निघा. दादा येताना माझ्यासाठी काहीतरी घेऊन या. मी ना तुला फोन करतो काय. काय नुसतं तुला आणून चालणार नाही. या 2 गौरा आहेत ना ग बसणार नाहीत. अक्का बरं झालं तू आले. 2 दिवसात माझा रिझल्ट आहे. सगळं टेन्शन ना मला एकटीलाच घ्यायला लागलं असतं. आता थोडंसं टेन्शन तू पण घे. अगं वहिनीने एवढा चांगला अभ्यास घेतलाय तुझा तर रिझल्ट पण चांगलाच लागेल की. अगं माझं काय घेऊन बसलीयस. तिने सेल्फ स्टडी केलेला आहे. तशी हुशार आहे भागू आपली. बरं मी काय म्हणते, गप्पांच्या नादातनं स्वयंपाक राहून गेलेला आहे. आपल्याकडे 3 लहान मुलं आहेत माहिती आहेत ना. लहान मुलं? हो, सूर्या, तेजू आणि तेजूचं बाळ. झाली की 3 मुलं. चला त्यांना गोळ्या घ्यायच्यात, आपण स्वयंपाकाला लागूयात. चालेल. तेजू बरी आहेस ना तू? हा म्हणजे मला काय झालंय. एकदम ठीक आहे मी. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघून तुला मी दुःखी असं वाटतंय का. बघ किती छान असते मी. तेच तर पचना झालंय मला. तू किती बी खुश असली ना तर एवढी कधीच हसत नाही तेजू तू. दादा माझ्या चेहऱ्यावरून सगळं ओळखायला लागलंस तर मी कशी काय लपू तुझ्यापासून. नको की एवढं ओळखू मला. काय झालं. मनात काय असेल तर बोल. कसली काळजी चालते का तुला. हा काय झालं रडायला. शांत हो. रडू नको रडू नको. मी आहे ना. बोल माझ्यापाशी बोल. दादा अख्ख्या जगाने जरी मला एकटं सोडलं ना तर तू मला सोडून जाऊ नकोस. तुला मिठी जरी मारली ना की एकटेपणा दूर होतो माझा. तुझा नुसता आवाज जरी ऐकला ना की आधार वाटतो मला.